रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. आपण आलेलो आहोत आपल्या भारतीय संस्कृती परंपरेनुसार जुनी पापड पद्धत, घरगुती पापड पद्धत कशी बनवतात हे बघा. हे आमच्या आईचे चविष्ट पापड. हे सगळं अशा प्रकारचं आईनं पापडासाठी पहिलं सगळं घरगुती करून घेतलेलं आहे. मशनीचे पापड खाल्ल्यानंतर पोट खराब होते. मशनीचे पापडची प्रोसेस आपल्याला माहीत नसते कोण्या पद्धतीने केलेली आहे काय आहे. आणि याच्यामध्ये टिकाऊपणा जास्त आहे. आईंचं आमच्या सहमत आहे की याच्यामध्ये आपलं शुद्ध असतं, प्रेम असतं, आईचं प्रेम असतं, याच्यामध्ये चव असते आणि शिकायलाही भेटते आणि संस्कृतीचं जतन सुद्धा होते. पण आजकाल मशनरीचे आपण झटपट पापड खातो आणि आपल्याला ते पाहिजे तशी चव मिळत नाही. तर ही अशी प्रोसेस आहे. हे अशा प्रकारचं पहिला अशा प्रकारचा उंडा असा मळून घेतात आणि त्याच्या असं ही प्रोसेस आहे. आणि ते बरोबर एक असा नवीन धागा घ्यायचा, करदोड्याचा एक करदोडा घ्यायचा नवीन, आणि त्याने त्याचे बरोबर असं ते कटआउट होतात आणि बरोबर अशा प्रकारचा इकडे पापड तयार होतो. आणि आमच्या लहान मुलांनाही ते शिकायला भेटतं. सगळं आनंद आहे. आता सुट्या आहेत, काहीतरी वेळ पाहिजे आपल्याला, काहीतरी कार्य पाहिजे, तर हे चविष्ट पापड. चला या हे चविष्ट पापड खाण्यासाठी. आणि श्याम काकडे महाराज यांचं यूट्यूब चॅनल, श्याम काकडे महाराज यांचं फेसबुक पेज, इन्स्टाला श्याम8989 हे सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, हे अशी प्रोसेस आहे. आता पापड तयार होतात, प्रोसेस असते ती. चला तर मग बघा बरं हे कसं वाटते. खरं प्रेम असतं हाताने बनवलेले. हा, हाताने याच्यात महत्त्वाचं आहे खाण्यासाठी. आरोग्यवर्धक पापड. एक पापड लाटवर एकदा आता आमची आई एक पापड लाटून दाखवते. अशा प्रकारचा लाईव्ह पापड तयार होताना आता पहिलाच पापड आहे लाईव्ह. कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, पार्वती पते हर हर महादेव. बाळ सुद्धा इकडे तयार करते पापड. देविकाचा सुंदर पापड. ती पण शिकते आणि हे आई तयार करते. खरं प्रेम राहते याच्यात या पापडात. खूप व्यवस्थित असतं. शिक्षण तर सरी दुनिया सांगते, पण आपल्या हातानंच बनवून खाण्यात आलं पाहिजे मुलांना. आईचा संदेश झालेला आहे. असा पापड तयार. कसा वाटतोय पापड बघा. हा झाला पापड तयार. जय जय रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. चला तर माऊली, भगवंताचा जपही करायचा आणि भगवंताचं जप करायचं आणि असा पापड चिंतन. हा झालेला आहे पापड तयार. चला, धन्यवाद मातोश्री. भगवंताचं कसं नाव घेतो तसं चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.